नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आता नंदिनीने तिच्या प्रेग्नन्सीचं खोटं नाटक असंच पुढील 7 महिने कायम सुरू ठेवायचं हे जीवाच्या संगनमतानं ठरवलेलं असतं. आणि आता याचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने आणि जीवाने असं ठरवलेलं असतं की आता तिचे पोट दिसावं, तिच्या पोटाला उशी बांधून पुढचे 7 महिने अशीच खोटी प्रेग्नन्सी काव्याबरोबर एन्जॉय करायची असं त्यांनी पक्क ठरवलेलं असतं. तर आता नंदिनीची ही खोटी प्रेग्नन्सी त्या दोघांच्याही पत्त्यावरच पडणारी असते. कारण आता त्याचं असं झालेलं असतं की आता इकडे काव्याच्या प्रेग्नन्सीला 3 महिने पूर्ण झालेले असतात. तेव्हा आता मानिनी काकू काव्याकडे पाहून म्हणते की काव्या, तुझ्या प्रेग्नन्सीला आता 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि नंदिनीला 2 महिने. त्यामुळे पार्थ, तू आता काव्याला दवाखान्यात नेऊन तिची सोनोग्राफी करून ये आणि जाताना जीवा आणि नंदिनीला सुद्धा सोबत घेऊन जा. तर आता मानिनीने सांगितल्याप्रमाणे चौघेही दवाखान्यात जातात. नंतर डॉक्टर काव्याची सोनोग्राफी करतात. तर आता तिच्यासोबत नंदिनी सुद्धा सोनोग्राफी रूम मध्ये बसलेली असते. तेव्हा डॉक्टर नंदिनीला म्हणतात की खूप मोठी गुड न्यूज आहे, कारण तुमची बहीण आता एक नाही तर 2 बाळांची आई होणार आहे. तर आता डॉक्टर असे म्हणतात, नंदिनीच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. ती आता असा विचार करू लागते की म्हणजे आता काव्याला जुळी मुले होणार, हे तर आपल्या फायद्याचंच आहे. कारण मला आता यापूर्वी डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तुम्ही कधीच आई होऊ शकणार नाहीये. त्यामुळे हे सत्य मी आणि जीवाने लपवून ठेवून माझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक चालूच ठेवायचं असं ठरवलेलं आहे. त्यामुळे आता काव्याला जुळी मुलं होणं हे तर माझ्या फायद्याचंच आहे. कारण आता काव्याच्या 2 बाळांपैकी एक बाळ मी घेईल आणि मीच त्याचा सांभाळ करेल. आणि पुढे जाऊन मला बाळ झालं नसल्याचं घरात इतर कोणालाही काही कसला संशय येणार नाही. आणि पुढे जाऊन शेवटी मी काव्याला माझ्या खोट्या प्रेग्नन्सीबाबत सगळं काही सत्य सांगून टाकेल. त्यामुळे काव्या मला तिचं बाळ द्यायला नकार देऊ शकणार नाहीये. तर आता असा विचार करून नंदिनी आता सगळे हे जीवाला सांगायला जाते. त्यामुळे आता पुढे जाऊन मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे.